कन्या सासुरा से जाए, कन्या सासुरा से जाए, मागे मागे पर तू पाए, मागे पर तू पाए। कन्या सासुरा से जाए, कन्या सासुरा से जाए, मागे पर तू पाए, मागे पर तू पाए, मागे पर तू पाए। कैसे झाले माझा जीवा, कैसे झाले माझा जीवा, कधी भेटसी केशवा, कधी भेटसी केशवा। कन्या सासुरा से जाए, कन्या सासुरा से जाए, मागे मागे पर तू पाए, मागे पर तू पाए। कन्या सासुरा से जाए, कन्या सासुरा से जीवना में गई, जीवना में गड़ी मासूरी, कैसा तू का तड़मड़े, कैसा तू का तड़मड़े, कैसा तू का तड़मड़े। जीवना जीवना में गड़ी बांसुरी, कैसा तू का तड़मड़ी। कन्या सासुरा से जाए, कन्या सासुरा से जाए, मागे पर तू पाए, मागे पर तू पाए, मागे पर तू पाए, मागे पर तू पाए, मागे पर तू पाए। अशा प्रकारे रुक्मिणी शोक करत आहे, शोक, आणि मागे पुढे इकडे तिकडे पाहते, कधी केव्हा येईल, मी जीव देईन पण त्याच्याशी लग्न करणार, कारण शिशुपालाची आणि रुक्मिणीची दोघांची दोस्ती होती। प्रल्हाद बाबा दरवाडे जोशीटोला का जोशीटोला मुक्काम पोस्ट पलसगड तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली प्रल्हाद दरवाडे महाराज यांनी 50 रुपये या कार्यकर्ता मदत दिलेली आहे। तर या ठिकाणी आमच्या
लीलाबाई मस्केताई भागवतकार आहेत. त्यांच्यासमोर मी काही फार मोठा कीर्तनकार भागवतकार नाही आणि माझी बहुत वर्षाची काही सेवाही नाही. तसेच या ठिकाणी माझ्यापेक्षा बुजुर्ग बरेचसे महात्मे आलेले आहेत आणि यथाशक्ती सांगताना माझ्याकडून काही चुकापुला होतीलच, तर आपण आपला छोटा बंधू समजून आपल्या पदरात घालाल अशी तुम्हा सर्वांना विनंती करतो आहे. माझ्या चामोर्शी गावातूनही माझे 6 बंधू वारकरी आलेले आहेत. खरोखरच बारसाकडे महाराजांचं कीर्तन कसं आहे काय आपण पाहावा. मागच्या वर्षी 2 आले पण यावर्षी 6 जण आले. त्यांच्यापैकीचे आमचे हरिभक्तपरायण पुंगाडकर्ती महाराज आहेत. त्याप्रमाणे आपले कावडे बाबा कोरचीवरून आत्ताच उतरलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. तर लग्नाच्या तयाऱ्या तडाक्यात चाललेल्या आहेत आणि लग्नाच्या तयाऱ्या म्हणल्यामध्ये भयानक धावपळ असते. आता इथंच भागवत आहे पाहतो, गुरुजीला फुरसत नाही, आमच्या हेमराज दादाला फुरसत नाही. मगाशी आम्ही बाजारात गेलो, आमचे मनोज दादा वांगे घेत होते. इकडे घरी पाहुण्यांची सेवा करताना आमच्या सविता ताईला फुरसत नाही, सुरेखा ताईला फुरसत नाही. सकाळला आमचे तुमचं नाव देत नाही पिंतलाल दादा स्वतःभर वांगे घेऊन आणले. म्हणजे ज्याला जो जो काम जमते आहे तो काम व्यवस्थित करतायत. जशी आम्ही भागवताची तयारी करत असतो ना तसंच लग्नाची तयारी. तर लग्नाच्या तयाऱ्या जोरात चाललेल्या आहेत आणि चिठ्ठी मात्र कृष्णाला पोहोचली. चिठ्ठी कृष्णाला पोहोचल्यानंतर कृष्ण विचार करते, अगं रुक्मिणी असं आम्ही कदापि होऊ देणार नाही. म्हणून कृष्णाने संकल्प केला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला. शेवटी शिशुपालाची आणि रुक्मिणीच्या लग्नाची तयारी सुरू झाली आणि दिवस उजाडला. माता पूजन प्रत्येकाच्याच घरी होते. लग्नामध्ये माता पूजन. माता पूजन होत असताना माता पूजन निघालेलं आहे. गावातले मित्र मैत्रिणी आप्त सोयरे दायरे सर्व निघालेले आहेत आणि निघालेल्यानंतर कृष्णही आपला रथ घेऊन आपले सोंगडी घेऊन त्या मंदिरामध्ये लपून बसलेला आहे. त्यावेळी मात्र टाहो फोडते रुक्मिणी, टाहो फोडते आणि विचार करते, फक्त एक रात्र उरलेली आहे रे कृष्णा. भाव कसा पाहिजे? भाव कसा पाहिजे? दृढ. एका जनार्दनी भाव दृढ. मग दृढ भाव देण्यासाठी काय करायला लागते? काही साधन लागते का? लागते का? देवा मरताना कसा भाव धरता? देवा नेकी ठेव पण आता वेदना करू. तसा दृढ भाव रुक्मिणीचा झाला. तिच्या मुखात रात्रंदिवस कृष्ण 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 असे कितीतरी जप संख्या होऊन गेली आणि कृष्णाला अरे असं मग नंतर करू. त्यावेळे मात्र रुक्मिणी वरात निघालेली आहे. पूजनाची ढोल ताशा चालू झालेला आहे आणि माता मायेच्या मंदिरात जाण्याकरता निघालेले आहेत. त्यावेळी मात्र रुक्मिणी टाहो फोडते आणि परमेश्वराचं चिंतन करते.
कुठे गुंतलासे पंढरीचा राया कुठे गुंतलासे पंढरीचा राया कुठे गुंतलासे पंढरीचा राया कास कया नागेला कोठे गुंतलासे पंढरीचा राया कोठे गुंतलासे पंढरीचा राया कोठे गुंतलासे दीनानाथ कबीरा सांभाळिया तुझे दीनानाथ कबीरा सांभाळिया तुझे दीनानाथ कबीरा कुठे गुंतला